request our chief guest, Honorable Ranjana Tai Tilekar Madam, to kindly come up on this stage. Let us welcome the Honorable and respected Shrimati Ranjana Tai Tilekar Ma'am with a big round of applause. I also request our guest of honor, our today's guest of honor, Anjali Ma'am, to kindly come up on this stage. Come on, parents, let's welcome them with a huge round of applause. I request Anjali Ma'am to kindly felicitate Ma'am. Come on, parents, put your hands together. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे मॅमच्या प्रेझेन्समधनं डेफिनेटली दिसून येत आहे आणि त्यांचा ऑनर करण्यासाठी टू ऑनर हर वी हॅव दिस मोमेंटो फॉर हर अँड लेट्स वेलकम हर विथ दिस मोमेंटो. मॅम, तुम्ही आज इकडे आलात आणि तुमच्या उपस्थितीमुळे आजचा हा रंगमंच उजळून टाकलात. त्याच्यासाठी तुमचे खरोखर खूप खूप मनपूर्वक आभार आणि आम्ही खरंच खूप आनंदी आहोत की तुम्ही आज इथे आमच्या सोबत आलात आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. वी आर रिअली ग्लॅड टू हॅव यू हिअर विथ अस टुडे. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. आय रिक्वेस्ट मॅम टू काइंडली शेअर हर थॉट्स विथ अस. नमस्ते. आज या ठिकाणी सेंट इंटरनॅशनल स्कूलच्या गॅदरिंगच्या निमित्ताने उपस्थित सर्व पालक आणि सगळा शिक्षक स्टाफ आणि मॅडमची बऱ्याच वर्षापासून आमची ओळख आहे आणि ते दरवेळेस मलाच कार्यक्रमाला बोलवत असतात की आणि खरंच स्कूलचं कौतुक करण्यासारखं आहे. हे सगळं श्रेय जातं शिक्षकांना. आईवडिलांपेक्षा आपल्या मुलांच्या अंगातलं गुण ओळखण्याची कला ही शिक्षकांच्या अंगामध्ये असते. आपल्याला माहिती आहे की आपली मुलं काय करतात शाळेत हे आपल्याला नाही माहिती होता. मुलं शिक्षक लोक त्यांच्यातले गुण ओळखून त्याच्याप्रमाणे कार्यक्रम करत असतात. असा चांगला कार्यक्रम झालेला आहे आणि आपल्या मुलांचं कौतुक करण्यासाठी तुम्ही बालक लोक आलेले आहेत आणि तुम्हालाही पुढचे कार्यक्रम बघायचे आहेत. त्यासाठी मी तुम्हाला एकच सांगते की आपल्या मुलांना जर शिक्षणासाठी जर तुम्हाला हे करायचं असेल तर त्या मुलांच्या अंगातले गुण ओळखूनच त्याच पद्धतीने त्यांना शिक्षण द्या. मॅडमचं खूप चांगलं काम आहे, सरांचं पण आहे आणि चांगल्या पद्धतीने त्यांची शाळा त्यांनी म्हणजे छोटंसं रोपटं लावलं त्याचं त्यांनी वृक्षात रूपांतर करण्याचं त्यांचं जे ध्येय आहे ते त्यांनी साध्य केलेलं आहे आणि खरंच चांगल्या पद्धतीने मुलांचं त्याच्या अभ्यासात तर आम्हाला काही कळणार नाही पण आत्ता पाहिलेल्या कार्यक्रमावरून तर दिसतं की खूप मुलं चांगले आहेत आणि त्याच पद्धतीने आपल्या शिक्षकांनी जसे मुलांची काळजी घेतात तसं आपणही आपल्या मुलांची काळजी घेतो. पण एक लक्षात ठेवायचं की आपली मुलं आत्ता आपण पाहतो टी व्हीला दरवेळेस वेगळ्या वेगळ्या बातम्या येत असतात तर आत्तापासूनच लहान असल्यापासून आपण आपल्या मुलांवर आपले भारतीय संस्कार चालू करावे. आपणच आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्यावं आणि बोलण्याचे आणि लोकांशी कसं वागायचं हे जर आपण आत्ता लहानपणापासून मुलांना शिकवलं तर ते चांगल्या मोठ्या हुद्द्यावर जाऊ शकतात आणि चांगले शिक्षण घेऊ शकतात. आपल्या घरातच वळण चांगलं असेल तर आपली मुलं कुठेच वाया जात नाही. असं चांगल्या पद्धतीने आपल्या मुलांवर आपण संस्कार करावे. जसे शिक्षक करतात तसे आईवडिलांनी पण करावं असं मी तुम्हाला सांगते आणि मॅडमचं आणि सरांचं मी कौतुक करते खरंच की ते खूप चांगले कष्ट करतात मुलांसाठी. असं त्यांचं हे जे रोपटं लावलेलं आहे मोठं वृक्षांतर होण्याच्या मार्गावर त्या पद्धतीने तुम्ही करा. तुम्हाला कुठलीही अडचण आली तर आपले आमदार योगेश टिळेकर आहेच पाठीमागं आणि कुठल्याही अडचणीला आपण सामोरे जाऊ. आणि मला बोलवलं, माझा सत्कार केला छान म्हणजे असं त्यांनी गिफ्ट मला दिलेलं आहे. पाठीमागं पण दिलं होतं की खरंच त्यांचं कौतुक करण्यासारखं येते की असं त्यांच्या पाठीमागं आम्ही सदैव उभं राहू. धन्यवाद. थँक्यू सो मच मॅम. आम्ही खूप खुश आहोत तुम्ही आज इथे आलात. थँक्यू वन्स अगेन. अँड नाउ रिक्वेस्ट मॅम टू प्लीज बी